आज मी खूप खुश होते, पण रात्री अचानक एक कॉल आला आणि पूर्ण आमचा आनंद दुःखात कसा काही बदलून गेला हे तुम्हाला सांगेलच. खूप दिवस झाले होते सांगायचं होतं, पण मला काही ते शक्य झालं नाही. आज उद्या करता करता ते राहून गेलं. तर आज मी तुम्हाला सांगतेच की ते दुःख काय आहे ते. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि तुम्हाला मी सांगतेच. तर गोष्ट अशी आहे, तर नवीन वर्षाची आमच्या घरी पार्टी होती. सगळ्यांचं आम्ही जेवण करत होतो. आम्ही दोघी पण जावं दुपारपासूनच कामाला लागलो होतं. कारण सगळ्यांचा स्वयंपाक आम्हालाच करायचं होतं. तर म्हटलं कशाला वेळ घालवायचा. तर आम्ही दोघी पण जावं दुपारपासूनच कामाला लागलो. आज आमच्या घरी मटणची पार्टी होती. त्या दादांना आमच्या हातचं मटण खायचं होतं. तर त्यांनी आम्हाला स्पेशल डिमांड केली होती की ताई तुमच्या हातचंच आम्हाला मटण खायचं होतं. तर म्हटलं तुम्ही आम्हाला एवढी हेल्प करता तर तुमच्यासाठी तेवढं का नाही. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मटण भाजी असं म्हणजे भरपूर प्लॅन केला होता. तर तेच केलं आहे. तर सायंकाळची वेळ झाली, त्यांना आम्ही भूक लागली होती तर सगळ्यांना जेवण वाटपलं आणि सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या होत्या. सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. पण माहीत नव्हतं की असं काही होणार. तर आपण आपल्याच गोष्टीमध्ये राहतो, पण असं काही अचानक होऊन जातं की आपल्याला त्याची कल्पना पण नसते. तर तसंच माझ्यासोबत झालं आहे. तर मी तर जेवण वाढलं, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. घरचे पण सगळे खुश होते, मी पण खुश होती. पण मी मस्त हसत खेळत जेवण वाढलं. काय नको ते ते पाहिलं आणि सगळे काम करून मी खूप थकले होते. तर म्हटलं आज लवकरच झालं. तसं तर आपल्याला 9 वाजून जाते, पण आज आमचं दुपारपासून लागलं ते लवकर झालं. तर मला वाटलं सायंकाळी थोडं आपल्याला संध्याकाळी वेळ मिळेल, तर आपण थोडा निवांत आराम करू. तर आता मी संध्याकाळचे थोडे काम राहिले होते ते करतच होते, म्हणजे 7 वाजले होते. तर अचानक फोन आला. तर माझे मला सांगायला आले. तर ते तर मला पहिलं सांगतच नव्हते काय झालं तर. मग ते सांगितले की मी ते पण खूप नाराज होते. मला त्यांचा चेहरा पाहूनच समजले की काहीतरी गडबड आहे. तर मी त्यांना विचारलं, "काय झालं? काय झालं?" तर ते मला सांगायलाच तयार नव्हते. त्यांना वाटलं की हिला काहीतरी दुःख होईल. पण मी म्हटलं, "मी काही लहान नाही. मी आता तेवढ्या गोष्टी समजू शकते. तुम्ही मला सांगू शकता काय झालं तर?" तर गोष्ट अशी झाली की माझ्या बाबांची पूर्ण तब्येत अचानक खराब झाली. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. तर माझ्या भावाने यांना फोन केला होता. कारण त्याला काही, तो पण लहान आहे, त्याला पण काही समजलं नाही. तर त्याने आपल्या भाऊजीला म्हणून सांगितलं की अशी अशी गोष्ट झाली आहे. तर त्यांनी मग मला सांगितलं. मला तर ऐकूनच पहिला धक्का बसला. पहिलं तर मी रडायलाच लागली. कारण आपल्या बाबांची एवढी तब्येत खराब झाली म्हटल्यानंतर आपल्याला पहिलं तर रडच येते. कारण आपल्या प्रेमाचा माणूस म्हटलं की आपल्याला त्या गोष्टी काही ऐकणं होत नाही. पहिलं आपल्या डोळ्यातून अश्रूच निघते. तर मी पहिलं रडली आणि म्हटलं काय झालं. तर चला मी म्हटलं आता एवढं रात्र झाली असली तरी चालते, पण आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ. तर मग आम्ही आमच्या गाडीने माझे भाऊजी आणि ताईला घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तो दिवस असा होता की रविवार होता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पण नव्हते. ते डॉक्टर पण आपल्या सुट्टी घालवण्यासाठी बाहेर गेले होते. ते काही त्या दिवशी येणार नव्हते. ते मंडेला येणार होते. तर आता कसं काय करायचं आणि आपल्या बाबाची, माझ्या वडिलांची तर एवढी तब्येत बिघडलेली, तर मग काय करायचं. तर आम्ही असं ठरवलं की आता इथं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण त्यांना नागपूरला नेलेलं बरं. कारण ह्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे डॉक्टरची वाट पाहायला तर आपल्या वेळ जाईल आणि पुन्हा आपली जेवढी काही तब्येत आहे ते पुन्हा बिघडून जाईल. म्हणून आम्ही तसं ठरवलं की त्यांना नागपूरला न्यायचं. तर वाजले होते मग 1. तर 1 वाजल्यानंतर ॲम्ब्युलन्स केली आणि आम्ही त्यांना नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर रात्र एवढी होती, एवढं तेवढ्यानं बरं झालं की आम्हाला थोडासा एका दादाचा सपोर्ट मिळाला. त्यांना ते मेडिकलबद्दल समजत होतं. नाहीतर अशा अचानक वेळी कोणाला काही समजत नव्हतं. सगळ्याचे डोके असे ब्लँक झाले होते, काही पण समजत नव्हतं. तर आम्ही त्यांना त्या रात्रीच म्हणजे 1 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, नागपूरला आणायचं ठरवलं. तर आम्ही आई, मी आणि आमचे एक जावई आहे ते मिळून आम्ही इथं नागपूरला आलो. रात्रीची वेळ, कोणाची हेल्प नाही, काही नाही, असंच आम्ही निघून आलो. आणि थंडी पण एवढी होती का काही समजलंच नाही. घरून पण मी काही वस्तू घेतल्या नव्हत्या, अशीच अचानक निघून गेली. तर कधी आपण जाताना थोडं आपल्यासोबत वस्तू घेऊन जायच्या, काही लागले तर घेऊन जायचं. नाहीतर माझं अशीच गलती झाली की मी काहीच नेलं नव्हते आणि अचानकच आम्ही तिकडे नागपूरला चाललो गेलो. कारण आमचा प्लॅनच नव्हता. पण कंडिशन एवढी डाऊन झाली होती की आम्हाला जाणं गरजेचंच होतं. तर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो इकडे नागपूरला. तर नागपूरला येण्याची माझी हॉस्पिटलमध्ये म्हणजे पहिलीच वेळ. आता छोटे-मोठे आजार झाले, पण आपल्या जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ते पूर्ण बरे पण झाले. पण इथं आम्हाला यावेळी इथपर्यंत यावं लागलं. तर असो. तर इथं आल्यानंतर पहिली रात्र तर अशीच गेली आमची, दुसरी पण अशीच गेली. बाबांवर उपचार चालू झाले. इथल्या डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि मग उपचार चालू झाले.
आणि बाबांना थोडी रिकव्हरी व्हायला वेळ लागणार होता, म्हणून त्यांनी 5-6 दिवस मग ठेवलं त्यांना हॉस्पिटलमध्ये. 5-6 दिवस म्हणता म्हणता हप्ता निघून गेला. म्हणजे एकूण 10 दिवस तर इथंच हॉस्पिटलमध्येच निघून गेले. पण मी काही हॉस्पिटलमध्ये 10 दिवस राहिली नाही, कारण माझा भाऊ म्हणाला, "इथं काही राहण्याची तेवढी सोय नाही, तू आपल्या घरी जा, कारण इथं तिघं राहून पण काही काम नाही. इथं आपलं गाव पण लांब आहे, इथं तू एकटी राहशील आणि तुला मग जाणं येणं दूर पडेल." म्हणून त्यानं मला असं म्हटलं की "तू ताई निघून जा, इथं राहून काही फायदा नाही. आईनं मी राहतो, तू जा." तर मी म्हटलं नाही, मी म्हणलं नाही, मी आईला सोबती राहते. पण तो म्हणाला, "नाही, इथं काहीच काम नाही आहे. हॉस्पिटलमध्ये काही आहे तेवढे इतक्या जणाला राहू पण देत नाही, आणि झोपण्याचा, खाण्यापिण्याचा इथं काहीच, आपण खाणं तर विकत घेऊ शकतो, पण बाकी गोष्टी खूपच." थंडी पण खूप पडत होती. तो म्हणाला की थंडीमुळे तुझी पण तब्येत खराब होईल आणि माझे पण घरी मुलं होते, म्हणून तो म्हणाला की "ताई, तू घरी जा." तर मी म्हटलं ठीक आहे, मी घरी जाते. तर मला खाण्यापिण्याची पण कोणाला आवड नव्हती, काही खायची पण इच्छा होत नव्हती. कशी खायची इच्छा होणार आहे? आपले वडील एवढे बिमार असताना आपल्याला कसं काही कोणती गोष्ट चांगली वाटणार आहे? पण माझा भाऊ म्हणाला का "ताई, आपण आपली तब्येत खराब करून काहीच फायदा होणार नाही. आपल्याला तरी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. नाहीतर एवढं मोठं दुःख आपण कसं काय पेलवणार आहोत?" तर इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळ्यांचं कंडिशन तेच आहे. कोणी काहीतरी आहे, तर कोणाचं काहीतरी चालू आहे. तर इथं सगळ्यांसोबत भेटलो. मी त्यांच्यासोबत बोलली. आपलं दुःख ते सांगत होते, मी आपले दुःख सांगत होते. असं करत करत माझे 2 दिवस निघून गेले. त्यानंतर मी घरी यायला निघाले. यावर्षी म्हटलं तर यावर्षीची शेवट आणि सुरुवात इतकी वाईट गेली ना, खूपच. म्हणजे मी कल्पना पण केली नव्हती की असं पण होईल. म्हणून कोणती वेळ काही सांगून येत नाही. आपल्याला प्रत्येक वेळेसाठी तयार राहावं लागतं, कारण सगळे दिवस काही सुखाचे नसते. दुःखाचा पण दिवस येतोच. सुखाला काही सुख लवकर जातं, पण दुःखाचे दिवस काही जात नाही. पण ते पण जाईल, पण थोडा टाईम लागेल. तर मी आपल्या लहान बहिणीच्या घरी आले. रात्री कुठं राहणार होती, मग लहान बहिणीच्या घरी आले. तर तिथं मी रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी यायला निघाले. ती पण मला राहा म्हणत होती, पण मला कुठं तिथं राहायला जमलं असतं, कारण माझे पण मुलं घरी वाट पाहत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस तिथं राहून मी तिसऱ्या दिवशी आपल्या घरी यायला निघाले. तर मी इथं बसमध्ये बसले. तिथलं तिकीट काढलं आणि कधी घरी पोचते असं वाटत होतं, कारण मुलाची पण आठवण येत होती. 3 दिवस झाले होते इकडे-तिकडं फिरण्यात दिवस निघून गेले होते. मला घरची खूप आठवण येत होती. तर आता फायनली मी घरी जात आहे. ते इथं माझ्या डोक्यात तेच चालू होतं की मी इथं इकडं आली आहे, पण माझी आई चालायला तर आईला कोणीच नाही. आई पण माझी हळवी आहे. आईला पण तेवढं काही हॉस्पिटलमधलं काही समजत नाही. समजते, पण आपल्याला एवढी वेळ आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं डोकं तर ब्लँकच होतं. तर माझ्या तेवढ्यानं बरं होता का भाऊ आहे तिथं. तर असं करत करत मी पोचली आता आपल्या गावाला. गावाला पोचायला थोडा टाईमच होता. तर इथं तिकीट काढले आणि मी बसले. मला तर छान सीट मिळाली आणि पहिले मी तिकीट काढून घेतले. म्हणून म्हणते कोणती वेळ सांगून येत नाही. सुखाच्या मागं दुःख असतेच, म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं जायचं असते. अचानक सुखाचा क्षण कसा आमचा दुःखात झाला हे काही सांगता येत नाही. हे सगळ्यांसोबतही होऊ शकतं. त्याच्यात काही मी एकटीच नाही. सगळ्यांच्याच दुःखाच्या मागं सुख असतेच, हे नक्कीच आहे. एवढ्यानं बरं आहे की मी 3 दिवस तिकडे होते हॉस्पिटलमध्ये. पण माझ्या मुलाची मला काहीच टेन्शन नव्हतं, कारण माझ्या घरी माझे सासू-सासरे, माझी मेन म्हणजे जाऊ होती. तिने सगळं गोष्टी सांभाळून घेतल्या. यालाच तर कुटुंबाची साथ म्हणते. कारण मी तिकडे गेली तर माझ्या मिस्टरांकडे, माझ्या मुलांकडे लक्ष द्यायला माझ्या घरचे होते. त्यांची काहीच गैरसोय झाली नाही. नाहीतर मी तिकडे 3 दिवस होते, तर इकडच्यांची कोण सोय केली असती, पण माझ्या जाऊबाईने सगळं काही करून घेतलं. म्हणूनच म्हणते की जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्याला दुःखाच्या वेळी खूप सपोर्ट मिळतो. नाहीतर आनंद काय, दोघात पण आनंदी तर सगळेच कोणी येतात, पण दुःखाच्या वेळी आपल्या घरचेच आपल्याला सपोर्ट करते. त्यानंतर मी आपल्या गावापर्यंत पोहोचली. मग त्यानंतर मी ॲटोमध्ये बसले. ॲटोमध्ये पण मला काही ताई लोक मिळाल्या. त्या ताई माझ्या ओळखीच्याच निघाल्या, पण पहिलं काही त्यांनी मला ओळखलं नाही. मी पण त्यांना ओळखलं नाही. नंतर मी त्यांना ओळखी दिल्यानंतर ते माझ्याशी बोलले. तर असं बोलत बोलत मी पोचले आपल्या गावाला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आता पोचले घरी. मला पाहून माझे मुलं इतके आनंदी झाले, जसे काही मी वर्षानेच घरी येत आहे. तुम्ही पाहू शकता त्यांचा आनंद. खूपच खुश झाले आहेत.
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.